नमस्कार मित्रांनो, सुप्रभात सर्वांना. प्रथमतः सुप्रभात. सकाळचे वाजलेत 10. इंट्रो थंबनेल बघितलाच असेल. तर ॲक्च्युली हा आपला भाग पहिला असेल. आम्ही आलो आहे आता यात्रेसाठी. तुम्हाला त्या मोठ्या व्हिडिओमध्ये समजलंच असेल आम्ही कुठे कुठे फिरलो, म्हणजे कुठले दर्शन घेतले आम्ही. त्यापैकी हा एक कोल्हापूर अंबाबाई, ते आम्ही आलो आहे. म्हटलं आता मला पण माहीत नाही, पण 350 शक्तिपीठापैकी हा एक शक्तिपीठ म्हणून आहे. ॲक्च्युली मला पण एवढं काय माहीत नाही. आता इकडे आलो आहे आम्ही दर्शनासाठी. जेवढी माहिती आम्हाला माहिती आहे, आमचे जे ज्येष्ठ सभासद वगैरे आहेत, जे पहिले म्हणजे याआधी येऊन गेलेत, ते सर्व सभासद इथे आहेत. तर ते सुद्धा माहिती सांगतील. मला जेवढी माहिती आहे तेवढी मी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करीन. आणि तर चला आता तिकडे चाललो आहे आम्ही दर्शनासाठी. ही इथे नदी आहे, काहीतरी गंगा नदी म्हणून काहीतरी आहे. मला पण एवढं माहीत नाही इथलं काहीतरी, पण आहे इथे. आंघोळ वगैरे करून आम्ही आता निघालो आहे, चाललो आहे दर्शनासाठी. तर चला मग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हे आहे मुख्य द्वार. आपले मौल्यवान दागिने, पर्स आणि लहान मुलं महिला भाविकांनी आपले मौल्यवान दागिने, पर्स आणि लहान मुलं आपल्या जबाबदारीवर सांभाळावे. कृपया दर्शनासाठी दर्शन रांगेतूनच दर्शन घ्या. मित्रांनो, हे बघा इकडे रांग लावले आणि इथून जवळजवळ अर्धा 1 तास पण जाईल, कारण इकडे भरपूर आतमध्ये हा पूर्ण मंडप पण भरलेला आहे. तिकडे पूर्ण आतमध्ये जायचं आहे आम्हाला आणि खूप रांग आहे. मुखदर्शन भेटते आपल्याला तिकडे, पण आता एवढे लांब आले तर म्हटलं जवळ दर्शन घेऊनच जाऊ. त्यामुळे एवढी रांग लावले आणि रांगेत उभे आहे सगळे. उमाशंकर प्रसन्न. हां, तर आता आम्ही इथे कोल्हापूर येथे अंबाबाईचं दर्शन, मुखदर्शन घेतलेलं आहे. गर्दीच्या अभावी आतमध्ये लाईन न लावता मुखदर्शनाची लाईन लावून आम्ही मुखदर्शन केलं. अंबाबाईचं स्थान हे फार पुरातन काळातील आहे, जे छत्रपती त्याचप्रमाणे स्वराज्य रक्षक संभाजीराजे यांच्या इसवी सन शाहू महाराज या इसवी सन पूर्वी होत होता. धार्मिक कार्यानुसार
जर सांगायचं झालं तर करवीर निवासिनी हे जे शक्तीपीठ आहे हे देशातील 10 शक्तीपीठांपैकी महाराष्ट्र राज्यातील 3.5 शक्तीपीठांपैकी आहे आणि 3.5 शक्तीपीठांपैकी महत्त्वाचं शक्तीपीठ म्हणून करवीर निवासिनी अंबाबाईला मान दिलेला आहे आणि अशी एक धार्मिक कथा आहे. त्याचप्रमाणे दुसरं देखील एक धार्मिक कथा आहे तिरुपती बालाजी म्हणजे विष्णू भगवंताचा अवतार आणि लक्ष्मी माता हा देखील लक्ष्मी मातेचा अवतार आहे आणि लक्ष्मी माता हे जेथे नाराज होऊन रुसून येथे कोल्हापूर येथे आली आणि इथं तिथं स्थान निर्माण केलं. थोडक्यात सांगायचं झालं तर तिरुपती बालाजी म्हणजे विष्णू भगवंताचा अवतार त्यांचे गुरुजी भृंगू ऋषी यांनी विष्णू भगवंत लक्ष्मी मातेशी बोलत असताना येऊन त्यांना सर्वश्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण हे सांगायचं होतं. परंतु त्यांची ध्यानस्थ असताना त्यावेळी त्यांचे गुरुजी भृंगू ऋषी यांनी येऊन विष्णू भगवंताच्या छातीत लाथ मारली. छातीत लाथ मारल्यामुळे हे लक्ष्मी मातेने प्रत्यक्ष पाहिलं आणि ही लाथ विष्णू भगवंताच्या छातीत नसून ती लक्ष्मी मातेच्या छातीत मारली गेली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या गुरुजींना भृंगू ऋषींना शाप न देता काही न केल्यामुळे लक्ष्मी माता रुसून या करवीर निवासन म्हणजे कोल्हापूरला आली आणि विष्णू भगवंत तिथेच राहिले आणि त्यांनी पद्मावती देवीशी लग्न करून दुसरं लग्न केलं. अशी धार्मिक कथेची छोटीशी कथा आहे. मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. तर मित्रांनो दर्शन घेतलं आहे आम्ही. जास्त काही घेता आलं नाही, तिकडे मोबाईल वगैरे अलाव नव्हता त्यामुळे जास्त काही घेता आलं नाही. जेवढं आम्हाला शक्य झालं तेवढं घेतलं आहे आम्ही. व्हॉइस ओव्हर केला आहे त्यामुळे आता निघालो आम्ही. दर्शन घेतलं आहे आता ज्योतिबाला चाललो आहे आम्ही. इथून ज्योतिबा पण आम्ही दर्शन घेतो. मित्रांनो आता आम्ही काल रात्री प्रवास केला होता. पहिला कोल्हापूरची महालक्ष्मी येथे दर्शन घेऊन आम्ही आता सेकंड दर्शन दख्खनचा राजा ज्योतिबा येथे पोचलेलो आहोत आणि पुढे आम्ही तुम्हाला दख्खनचा राजा ज्योतिबा याचं तुम्हाला आम्ही दर्शन घडवणार आहोत. मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता इकडे आहे दख्खनचा राजा ज्योतिबा प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या आधी हा लागणारा पूर्ण मार्केट आहे. मार्केटमध्ये तुम्हाला काय पाहिजे ते मिळू शकतं सर्व काही. चप्पल पासून सर्व बॅगेज आहेत इकडे तुम्ही तुमचं भविष्य पण बघू शकता. पोपट आहे आणि भरपूर काही आहे अजून. इकडे तवे पण घेऊ शकता घरच्यांसाठी. आणि इकडे मुख्य म्हणजे जे नवीन लग्न झालेले जोडपे असतात ते इकडे देवदर्शनाला येतात. तर कोणाचं नवीन लग्न झालं असेल तुमच्यापैकी तर तुम्ही पण येऊ शकता. इकडे कंदमूल देखील आहे, हे लवकर कुठे भेटत नाही आणि आज आम्हाला भेटलेलं आहे. त्याला रामफल सुद्धा बोलतात. तर आपण थोडी माहिती काकांकडून जाणून घेऊया कसं काय असतं ते. काय काका हे कंदमुळ आहे. रामाने 14 वर्ष वनवासात केले. कंदमुळ आहे, पौष्टिक असते, चांगलं आहे. वनस्पती आहे, पित्ताला उष्णता आहे, मोठे सापडतो, पोटात राहते. पन्नासची 6 मिळेल. आणि महेश काय घेतोस? हे काय घेतोस? ते बघाय मासा. आणि हे जर हे 50 रुपयाला आहे. जर कोणाला घाबरवायचं असेल ना तर तुम्ही घेऊ शकता. तुम्ही येत असाल तर नक्कीच. लहान मुलांना घाबरवण्यासाठी. लहान मुलं कधी ऐकत नाही. आणि अजून खूप काय आहे इकडे. लहानपणीची आठवण आली आम्हाला. तर हे कधी घेऊन नाही दिलं. आम्हाला 2 रुपये भेटायचे फक्त. मित्रांनो महेश स्माइली बॉल लहानपणी ह्याच बॉलनी खेळायचो ना. ह्याच बॉलने आम्ही क्रिकेट शिकलो आणि आता आज हा बॉल कुठेतरी हरवलेला आहे. आम्हाला आता फक्त टेनिस बॉलच दिसतो. अजून तो बघ, तो पण रबरवाला नाही रे तो. आम्ही फक्त आमच्या जत्रेत यायचा ना, जत्रेतच घ्यायचो. बरीच मोठी इकडे मोठी दुकाने आहेत.
मस्त आहे मार्केट ना. खूप काही आहे बघा. प्रसाद पण भेटतो. प्रसाद तर असतंच रे सगळीकडे. काय येतस? हा घोडा बघत होता. आणि जर तुम्हाला देखील घोडा कोणाला लग्नाला पाहिजे असेल ना तर घेऊ शकता. हा. ज्योतिबा मार्केटमध्ये आहे उपलब्ध. तर कोणाला पाहिजे असला तर नक्कीच घ्या. 100 रुपये. पण त्याचा कान थोडा ब्रोकन झालेला आहे. मित्रांनो पाहू शकता आपण आता आलोय ज्योतिबाजीचं दर्शन घ्यायला. ज्याची दत्तांचा राजा म्हणून ख्याती आहे. त्याला आता लाईन तर खूप आहे. 1 दिवसात नक्कीच जाईल लाईनमध्ये. तरी बघूया कसं काय दर्शन होतंय ते. भरपूर लाईन आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. दर्शनासाठी खूपसा प्रयत्न केला पण खूप वेळ होणार आहे. कारण की आम्हाला पुढील प्रवास पंढरपूरला देखील जायचं असल्यामुळे आम्ही आता फक्त इथं मुखदर्शन घेतलेलं आहे. कारण की खूप सारा प्रयत्न केला पण खूप वेळ होईल पुढच्या प्रवासासाठी. आणि फक्त हा निर्णय घेतला की फक्त आज मुखदर्शन घेऊ. नमस्कार. आत्ताच आम्ही दख्खनचा राजा असं संबोधित करणारे आपला श्री ज्योतिबा तीर्थक्षेत्र हे आम्ही आता मुखदर्शन घेऊन आलेलो आहोत. आणि या तीर्थक्षेत्राबद्दल थोडक्यात माहिती म्हणून हे तीर्थक्षेत्र हे लोक दैवत असं मानलं जातं. आणि समुद्रसपाटीपासून जवळजवळ 31 फूट उंचीवर या डोंगरामध्ये निसर्गरम्यामध्ये हे देवस्थान वसतित आहे. त्याचप्रमाणे जी श्री ज्योतिबा हे देवस्थान एक केदारनाथेश्वराचं स्वरूप आहे. ब्रह्मा विष्णू महेश आणि जगद्दिनी या 4 जणांचं हे स्वरूप आहे आणि जागृत देवस्थान आहे. त्याचप्रमाणे याच्या पाठीमागे एक प्राचीन थोडीशी कथा आहे की करवीर निवासिनी कोल्हापूरमध्ये काही दैत्यांनी हाहाकार माजवला होता. आणि त्यावेळी करवीर वासिनी आपली कोल्हापुरी अंबाबाई हिने तपश्चर्या करून श्री शंकर देवाला प्रसन्न करून त्यांच्याकडे या दैत्यांना मारण्याचा संहार केला. तसंच हा संहार करत असताना श्री भोलेनाथाने म्हणजे ज्योतिबाचं एक रूप जे केदारेश्वर असं आहे यांनी या माजलेल्या दैत्यांचा संहार करून तेथे सर्व जनतेला शांतता दिली. आणि त्यामुळे करवीर वासिनी अंबाबाईने या 13.5 किलोमीटरवरच श्री ज्योतिबा यांना वसतीत घेतलेला आहे या डोंगरावरती, की जेणेकरून त्यांची दूरदृष्टी सर्व निवासिनी अंबाबाईवर राहील. असं हे जागृत देवस्थान आहे. चांगलं उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम आहे. धन्यवाद. आणि आता नावानं या तीर्थक्षेत्राचं दुसरं तीर्थक्षेत्र दर्शन झालेलं असून आम्ही आता पंढरपूरकडे रवाना होत आहोत. ज्योतिबाच्या नावानं. तर चला मग मित्रांनो, फायनली
पहिला भाग आम्ही इथेच थांबवतोय. 2 दर्शन घेतलेत या भागामध्ये, अंबाबाई, कोल्हापूर अंबाबाई आणि ज्योतिबा, या 2 दर्शन आपले घेऊन झालेत. आणि आता पुढील दर्शनासाठी वळत आहोत आम्ही. पुढचं दर्शन आहे पंढरपूर, ते तुम्हाला पुढच्या भागात पाहायला मिळेल. सध्या हा भाग इथेच थांबवतोय आम्ही. जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही माहिती दिली, तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला काही एवढं माहीत नव्हतं, आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला थोडीफार माहिती मिळाली. त्यामुळे आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकलो नाही. जेवढं शक्य झालं तेवढं सांगितलं आहे आम्ही. ज्येष्ठ सभासद वगैरे जे येऊन गेले त्यांना जेवढं माहीत होतं त्यांनी सांगितले. तर चला आता सध्या या भागामध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.